न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। भाजपाचा जल्लोष बंगाल, आसाम, पुदुच्चेरी विजयानं कार्यकर्त्यात उत्साह उसळला। भाजपच्या ऐतिहासिक कामगिरीचा आनंदोत्सव शिंदखेडा भगवामय। दिनांक 4 मे सोमवार रोजी भारतीय जनता पार्टी शिंदखेडा येथील भगवा चौकातील भाजप कार्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल व माजी गट नेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनानं उपनगराध्यक्ष उदय देसले व गट नेते प्रतिनिधी चेतन परमार यांच्या नेतृत्वात तसेच नगरपंचायतीचे सभापती मनोहर पाटील, सभापती प्रतिनिधी गोविंद दादा मराठे आणि भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांच्या संकल्पनेतून पश्चिम बंगाल, आसाम व पॉंडिचेरी या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून व एकमेकांना मिठाई भरवत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे यशस्वी घोडदौड सुरू असून भारताच्या 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आलेले आहे। भारताच्या एकूण भूभागांपैकी 78% भूभागात भारतीय जनता पार्टीनं भगवामय केले। हे एका हिंदू राष्ट्राकडे होणारी प्रगतीचं सूचिन्ह असून भारतातील हिंदू जागा झालाय आणि लवकरच भारत हिंदू राष्ट्र घोषित होईल असं प्रतिपादन शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी केले। प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, युवराज माळी, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, माजी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील, शिंदखेडा नगरपंचायत सभापती प्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे, अबू कुरेशी, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, नगरसेवक प्रतिनिधी संदीप राजपूत, गुलाब सोनवणे, गोपाल चौधरी, त्र्यंबक माळी, राजेंद्र मराठे, सुनील परदेशी, वीरेंद्र वाडिले, गणेश मराठे, देवीदास माळी, सेवानिवृत्त तहसीलदार YP खैरनार, दगा चौधरी, दादा माळी यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला। जय श्रीराम। आज पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी, पॉंडिचेरी या 3 राज्यांचा निवडणुकीचा निकाल दुपारून जाहीर झाला। त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत आणि दणदणीत यश मिळवलेले आहे। भारताच्या एकूण 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन सुरू असून भारताच्या भूभागापैकी 78% भूभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व सिद्ध झालं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रभाई तर पूर्ण भारतामध्ये नरेंद्रभाई यांचा शिक्कामोर्तब झालेला आहे आणि नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या विजयाची घोडदौड अशीच कायम सुरू राहील। भारत विश्वगुरू बनणार आहे आणि विश्वगुरूच्या दिशेने हे जे पाऊल पडत आहेत हे फक्त नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वातच हे सगळे गुण संपन्न होतात आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातून हे सगळं साकार होण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मोदी है तो मुमकिन है ही गोष्ट आता जवळपास सगळीकडे सुनिश्चित झालेली आहे। धन्यवाद। आज भगवा चौक येथे दिनांक 4 मेला संध्याकाळी 6 वाजता पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी आणि आसाममधला दणदणीत विजयासाठी जो विजयी जल्लोष करण्यात आला यासाठी महाराष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल तसेच आमचे गटनेते माननीय वंदनाताई परमार, त्यांचे प्रतिनिधी चेतन भाऊ परमार, माजी गटनेते अनिल रावसाहेब वानखेडे, आमचे सभापती उपनगराध्यक्ष उदय भाऊ देसले तसेच सर्व सभापती आणि सर्व निवडून आलेले नगरसेवक यांच्या समन्वय समितीने किंवा यांच्या मान्यतेने हा सगळा विजयी जल्लोष साकार करण्यात आलेला आहे। असंच भारतीय जनता पार्टीची विजयी घोडदौड कायम सुरू राहो अशा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना आणि भारत देशातील जनतेला आम्ही शुभेच्छा देतो आणि हार्दिक अभिनंदनही करतो नरेंद्रभाई मोदींचे तसेच या संपूर्ण टीमचे। धन्यवाद। जय श्रीराम। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।